गणेशोत्सव आणि आगामी मोहरम या दोन सणाच्या निमित्त तसेच पुढील काळात येणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक या दृष्टीने नांदेड शहरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना आम्ही सूचना दिलेल्या होत्या की शहरातील अवैध हत्यारे यांच्यावरती कारवाई करायच्या. त्याप्रमाणे आमच्या टीम शहरामध्ये काम करत होत्या. याला आमच्या आज 2 दिवसापूर्वीपासून सतत आम्ही प्रयत्न करत असताना चांगलं यश मिळालेलं आहे. यामध्ये आरोपी बजरंग उर्फ योद्धा भीमराव नरावडे याच्याकडनं एक आम्ही पिस्तूल हस्तगत केलेला आहे. 148/19 कलम 325 हत्यार कायदा याप्रमाणे त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे हातगाव पोलीस स्टेशनला. त्याचबरोबर दुसरा आरोपी त्याच्याकडे चौकशी करत असताना सुभाष पवार हा आरोपी आम्ही पेनच्या जेलमधून रिमांडवर पुन्हा आमच्या इकडे घेतलेला होता हातगावला. त्याने 384 म्हणजे खंडणीचा केलेला होता. त्याच्यावरती एकूण 56 गुन्हे आहेत विविध प्रकारचे. खुनाचा प्रयत्न, जमीन हडपणे किंवा खंडणी, चोरी अशा विविध स्वरूपाचे गुन्हे त्यावर दाखल आहेत. त्याच्याकडे तपास करत असताना त्याच्यासुद्धा म्हणजे घरी जी मालमत्ता कुठेतरी आम्हाला ते पिस्तूल त्या ठिकाणी मिळालेला आहे कट्टा. तिसरा एक गुन्हेगार जो आहे विठ्ठल महादेव कुरणे मुखेड याच्याकडे सुद्धा एक पिस्तूल आम्ही हस्तगत करण्यात असे एकूण 3 पिस्तूल आणि 3 राऊंड्स आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. त्यामध्ये आपल्याकडे जो नुकताच घडलेला गुन्हा इतोरा पोलीस स्टेशनचा जो गुन्हा 176/19 कलम 307 यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत अद्यापर्यंत अटक होणे बाकी आहे. परंतु त्याचे जे असोसिएट म्हणून हा योद्धा गटामध्ये आम्हाला त्यामध्ये जो मिळालेला आहे त्याला सुद्धा आम्ही अरेस्ट केली आहे आणि त्याच्याकडे आता सध्या त्यांची अटक करून PCR घेतली. यामध्ये गुरुचरण सिंग उर्फ लकी याचा सहभाग आत्तापर्यंत दिसून येत आहे आणि अजूनही त्याच्यासोबतच्या CCTVमध्ये आम्ही ओळख करून काम करतो. कारण काय होता? हल्ला झाला कारण खंडणीचा होता. त्या दृष्टीने आता मुख्य आरोपी ज्यावेळेस आपल्या ताब्यात मिळते त्यावेळी आपल्याला कारण मिळेल पुढे निश्चितपणे. अद्यापर्यंत मुख्य आरोपी आमच्या ताब्यात नसल्यामुळे तो प्रयत्न चालू आहे. सर, देशात सर्व व्यापारी आहेत यासाठी आपण या खंडणीखोरापासून काय त्यांना आव्हान करणार? सगळं म्हणजे हे फोन येणे, कॉल येणे आणि सतत व्यापारींना टार्गेट करण्याचा उद्देश शहरामध्ये अशा प्रकारचे कॉल येणे किंवा दहशत पसरवणे याबाबत माझे सर्व व्यापारी बंधूंना, क्लासेसवाल्यांना किंवा इतरही जे व्यावसायिक आहेत त्या सर्वांना माझं आव्हान आहे की आपण आमच्याशी कॉन्टॅक्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. आमच्यासोबत याबाबतीत आम्ही फार संवेदनशीलरित्या हे प्रकरण हाताळत आहोत. यामध्ये आज जे डॉक्टरच्यासोबतची जी घटना आहे मी चार्ज घेतल्यानंतर साधारणतः 10 ते 12 तासाच्या आत घडलेली होती. आम्ही रविवारी त्यांना माझ्या ऑफिसला बोलून ॲडिशनल SP राठोड साहेब आणि आम्ही दोघांनी मिळून जवळजवळ रात्रभर आम्ही इन्क्वायरी करून त्यांना अत्यंत गोपनीयरित्या आम्ही ही मोहीम राबवून त्यातले आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. पोलिसांवर विश्वास ठेवला तर आपण निश्चितपणे त्या गुन्हेगारांचे धागेदोरे मिळू शकतो आणि त्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो. माझं सर्वांना आव्हान आहे, गुन्हा दाखल करण्यापूर्वी ज्या काही प्रोसेस असतात त्या आम्ही पुढे पूर्ण करूयात आणि नंतरच जर त्यामध्ये आम्हाला हे झालं तर आम्ही चांगल्या प्रकारे त्याच्यावर कारवाई करू शकतो. माझं त्यांना आव्हान आहे, त्यांनी पोलीस स्टेशनला स्वतःहून पुढे येऊन फिर्याद द्यावी, आमच्याशी संपर्क करावा. आवश्यकतेप्रमाणे जी मदत पोलीस विभागाकडून हवी आहे ती आम्ही करू. हा जो संदेश आपल्या शहरामध्ये दिसत आहे की यांच्यावरती कारवाई केल्यानंतर आपल्याला पुन्हा ते हे गुन्हेगार आपल्यावरती पुढे लक्ष ठेवतील, नंतर पुढे आम्हाला त्रास होईल आणि त्यापेक्षा आपण यामध्ये पडलेलं न बरं अशा प्रकारचा एक वेगळा सूर आपल्या जनतेमध्ये असू शकतो. साहजिक आहे, जीवापेक्षा मोठं काही नसतं असं प्रत्येकाला वाटतं आणि त्यामुळे जर असं जर त्यांना वाटत असेल तर अशा गुन्हेगारांच्या बाबतीत कठोरात कठोर कारवाई पोलीस विभागाकडून केली जाईल. अशा गुन्हेगार प्रसंगी मोक्कासारख्या सेक्शनचा वापर केला जाईल आणि शहरामधून त्यांना MPD केलं जाईल किंवा त्यांच्यावरती कंट्रोल आणण्याचा कसोशीने प्रयत्न पोलीस विभागाकडून होईल.
सर 2 दिवसापासून सतत कारवाई होतात गुटखा मटका सर्वांवर. काल एक मोठी कारवाई झाली विमानतळची. अशीच कारवाई पुढे राहणार का? निश्चितपणे अशा कारवाया चालू राहतील. जे अवैध आहे ते आमच्या दृष्टीने अवैधच आहे, त्या दृष्टीने कारवाई करण्याचा आम्ही सर्व अधिकारी कर्मचारी निश्चित प्रयत्न करू. तर डॉक्टरला खंडणीची धमकी देण्यात आली, त्यामागचं कोण आहे? एका डॉक्टरला खंडणीसाठी धमकी देण्यात आली, तर त्यामागे आरोपी कोण आहे? त्यामध्ये 2 आरोपी आहेत. त्यांचा अजून जो त्यांचा मेन आरोपी आहे तो आम्हाला अटक करायचा आहे. त्यामध्ये बलप्रीत सिंग उर्फ आशिष सपुरे आणि कमलप्रीत सिंग उर्फ कमल पिता अमरजीत सिंग संधू असे 2 आरोपी आम्हाला 384मध्ये आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. त्यांची ओळख पटलेली आहे आणि त्या दृष्टीने टेक्निकलसुद्धा आम्ही तपास करतो. हमारे यहाँ मुख्तलिफ कंपनियों के इलेक्ट्रॉनिक्स और प्लास्टिक के तमाम सामान और फर्नीचर दस्तियाब है. एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे. प्रोपराइटर हाफिज मदरुल्लाह बेग, अदर बेग, अलबरकात होम अप्लायंसेस, फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स, टायरबोर्ड, दिगलू नाका, नांदेड़. नांदेड़ न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें. बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहे.